आज आपण प्राध्यापक संजय मंडलिकांना येणाऱ्या 7 मेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी करावं असं संकल्प करण्यासाठी सभा आपण आयोजित केलेली आहे, ज्याचा उल्लेख त्याने आपल्या भाषणात केला की हे तिकीट मिळाल्यापासून आपण आपल्या संपूर्ण मतदारसंघाचा मेळावा आपण घेतला, कोल्हापूर शहरामध्ये मेळावे आपण घेतले आणि आपण ठरवलं की 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याचा दिवस आहे आणि त्यापूर्वी आपल्या मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघाचे मेळावे आपण संपवायचे आणि फक्त कागल, मुरगुड आणि गडिंग्लज या 3 शहराचे अर्ज भरल्यानंतर आपण तिथं मेळावे घेऊन सभा घ्यायच्या आणि दरम्यान हे मेळावा झाल्यानंतर तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणानं गावागावाचा दौरा करावा आणि हे मतदान जास्तीत जास्त कसं प्राध्यापक संजय मंडलिकांना पडेल यासाठी व्यूहरचना करावी। आता आपल्याला गेल्या निवडणुकीची आकडेवारी मी थोडी सांगणार आहे। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऑक्टोबर 2019 ला मला जवळजवळ 1,23,000 मतं पडलेली होती। समजित गाडगेंना 88,000 मतं पडलेली होती, म्हणजे दोन्हीची बेरीज मला वाटते 2 लाख आणि 15-20,000 होत असे आणि संजय बाबांना 55,000 मतदान पडलेलं होतं। आता ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने विधानसभेला मतदान होते तसं लोकसभेला होत नाही, कारण तेवढी ईर्ष्या असत नाही। आणि काल कापशीमध्ये झालेल्या मेळाव्यात मी हेच आवाहन केलं की आपल्याला हे मतदान विधानसभे एवढं करावं लागेल, तेवढी टक्केवारी न्यावी लागेल आणि आपल्याला दोघांना मिळून आम्हाला जे मतदान पडलेलं आहे तेवढं मतदान या निवडणुकीत आपल्याला मिळवावं लागेल आणि 1,00,000-1.25 लाख मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही, अशा प्रकारचं आपण व्यूहरचना करायची आहे। आणि मी अनेक वेळा विनोदानं म्हणतोय, मुंबई असू दे, पुणे असू दे, अमेरिका असू दे, लागलं ते हेलिकॉप्टर माणसं आणू, परंतु आपण संपूर्ण असलेलं मतदान आपण बोलवून आपण निश्चितपणानं प्रचंड मताधिक्यानं संजय मंडलिकांना विजय करायचा संकल्प आपण आज करायचा आहे।